प्रिय लिली, तू आली नाहीस ही एक गोष्ट सोडली तर शेकोटी संमेलन धमाल रंगलं. आदल्या दिवशी उद्घाटक विषय देतील आणि दुसऱ्या दिवशी त्यावर कविता सादर करायची, अशी काव्यचाफ्याची कल्पना होती. बऱ्याच जणांनी तू नाही तर तुझा बाप या न्यायानं आपल्या नाही तर मोठी आई असं म्हटल्या जाणाऱ्या म्हादईवरील युवा संमेलनात वाचलेल्या कविताच वाचून दाखवल्या. एकालाही बक्षीस मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. बऱ्याच नवीन कवींची भेटही झाली. प्रमाण नेहमीप्रमाणे 100त 60 एवढंच होतं. अध्यक्षस्थानी दासू वैद्य हे कवी होते. दासू वैद्य हे इटुकल्या पिटुकल्या कविता करणारे कवी नाहीत, ते मॅरेथॉन कवी आहेत. त्यांची एक एक कविता किमान 2 पानांची असते. बस स्टॉपवर उतरल्यापासून घरी पोहोचेपर्यंत अहवालही ते कवितेच्या माध्यमातून देऊ शकतात. बसमधून खाली उतरलो, समोर कोणीच नाही. वैतागाने घराच्या दिशेने निघालो, एवढ्यात टचकन पायात काटा घुसला. ओय 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 ओय. पुढे अनेक टिंब, त्यात पुढील कविता आणि शेवटी आणि घरी जाऊन धडकलो. एक कविता संपली. अशीच कविता घरून बस स्टॉपपर्यंत जाताना ते वेगळ्या पद्धतीने लिहू शकतात. म्हणजेच निबंधच लिहायचा, पण एका वाक्यात 4-4 शब्द लिहिले की त्याला कविता म्हणायचं एवढंच. असो, बायकांना चुकल्यासारखं वाटू नये म्हणून हळदी कुंकूही ठेवलं होतं. समारंभाला हळदी कुंकू लावणार नाही असं अगोदरच जाहीर करण्यात आलं होतं. आम्हाला वाटलं टिकल्या लावतील, पण तेही नाही. नुसत्याच एकमेकांच्या टिकल्या मारून कार्यक्रम आवरता घेतला. दुपारच्या काव्यसत्रात प्रेक्षकांच्या झोपेची चांगली सोय झाली. नायगावकरांचा कार्यक्रम मात्र बऱ्यापैकी रंगला. पूर्वी मस्त झोप झाल्यामुळे तो एन्जॉय करता आला. तुझाच मॅक. प्रिय मॅक, शेकोटीला न आल्याबद्दल मी खरंच हळहळले. मोठ्या माणसांना त्यानिमित्तानं भेटायला मिळतं. शिवाय काही जण मोठं असल्यासारखंही मिरवून घेतात, तेही बघता आलं असतं. दोन्ही चुकलं. माझ्याकडे आईवर लिहिलेल्या 2 कविता होत्या. वाचता आल्या असत्या. पेपरमध्ये बातम्या वाचून प्रत्यक्ष किती मजा आली असेल याची कल्पना आली. शिवाय तुझं पत्र म्हणजे गमतीचा आखोदेखा हालच. काव्यगायनामुळे तुमचे हालच अधिक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मी शेकोटीला न येण्याचं कारण म्हणजे मी कोकणी युवा महोत्सवाला गेले होते. मैत्रिणींनी बराच कोर्स केला म्हणून जावं लागलं. त्यांचा धांगडधिंगा आवडत नाही, पण काय करणार, शेवटी मैत्री म्हटल्यानंतर ऐकावं लागतं. असं, पण त्यानिमित्तानं कार्निवलची रिहर्सल करून झाली. अलीकडे कॉलेजमधून आम्ही प्रादेशिक आराखड्याविरोधात मोठमोठे मोर्चे काढून झाले. त्यानं समाधान झालं नाही म्हणून की काय, पुन्हा महोत्सवातही मोर्चे काढायला लावले. बरं, तो विषय जाऊ दे. 60 कवी असतानाही देशात अनेकांना कविता कळत नाही याचंच आश्चर्य वाटतं. कॉलेजमध्ये गेल्यावर मुलं अगोदर काय करतात तर कविता. त्यासाठी कोणतीही मुलगी प्रोत्साहन म्हणून पुरते. कविता करणं एकदम सोपं आहे. एक विषय ठरवायचा आणि एका ओळीत 2 ते 4 शब्द लिहायचे. थोडासा अनुस्वार का काय म्हणतात ते साधायचं आणि सुरुवात करायची. उदाहरण बघा. तू चाफे कळी काळी निळी, मी मठ्ठ काळा पुट्ट, याला जोडून आणि 7-8 लिहिल्या की झाली कविता. हाय काय आणि नाही काय, ट्राय इट युअर सेल्फ. पुढच्या शेकोटीला तूच धडाधड कविता पाठतोस की नाही ते बघ. बेस्ट लक, तुझीच लिली.